जी लोक टोकियोमध्ये आहेत त्यांच्यासाठी खास हा वॉर्निंग व्हिडिओ आहे. 2 मिनिटापूर्वी घडलेली गोष्ट मी तुम्हाला सांगतो. आता मी खरं तर कटिंगला जात होतो, सायकलवर होतो. मागे एक मोठा सिग्नल होता, त्याच्यावरती ग्रीन सिग्नल लागला होता आणि त्याच ह्याच्यामध्ये की बाबा नॉर्मली ग्रीन सिग्नल असल्यानंतर कोणताही जॅपनीज व्यक्ती गाडी चालवताना पहिल्यांदा ब्रेक दाबतो. या ह्याच्यामध्ये मी फास्ट जात होतो, पण बघत होतो मी की बाबा तो काय करतोय. तर अक्षरशः त्यानं न बघता तो निम्म्यापेक्षा जास्त पुढे आला होता तो. म्हणजे जर माझा थोडासा स्पीड जास्त असता सायकलचा आणि मी जर बघितलं नसतं तर कदाचित त्याची आणि माझी धडक झाली असती किंवा मी त्याच्या गाडीच्या खाली गेलो असतो. तर तुम्ही टोकियोमध्ये असाल तर या गोष्टीची काळजी घ्या. जरी ग्रीन सिग्नल असेल तरी सुद्धा बाजूनं बघा वाहन येते की नाही. कारण टोकियो मधले पब्लिक खास करून यंग लोक जे आहेत ते सिग्नल किंवा या जास्त गोष्टी फॉलो करत नाहीत. जपानमध्ये हेल्थ इन्शुरन्स आहे किंवा पोलीस लॉ वगैरे त्यांचे सगळे खूप स्ट्रिक्ट आहेत. ते किती जरी असलं तरी सुद्धा काय होत येईल पुढे हे आपल्याला काय माहित नसतं. त्यामुळं प्लीज जर टोकियोमध्ये असाल तर चालताना सायकलवर जाताना नेहमी काळजी घ्या. आणि हेडफोन जरी तुम्हाला घालून जायचं असेल तर एका कानामध्ये फक्त हेडफोन घाला, दोन्ही कानामध्ये घालून नका. स्वतःची काळजी आपण पहिला स्वतः घेतली पाहिजे. सो बी सेफ. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत खास करून टोकियोतल्या मित्रांना शेअर करा.